काची हो भाजी आजही बेसन आहे का? काय बेसन टाकतलं आहे ना? हो ना, काल मला ते साधं होतं, आज टाकतलं. उद्या मग काही बेसन करतो. ते बेसनाच्या पुढे जाऊच नको तू. का तुला तर मी काल म्हटलं तर भाजीपाला आणा लागते का? तू म्हणस की नाही नाही सगळंच आहे घरी. मग भाज्या करून कोण नाही राहिली, बेसन कोण करून राहिली? होतं ना घरी, टमाटो होतं, हिरवी मिरची ते का हिरवी मिरचीचं ठेचा तर केला. हाय भाजीपाला. टमाटर टाकलं नाही का त्याच्यात? बेसनात टमाटर टाकलं म्हणून भाजीपाला आहे घरी. भलकाच्या भलकाई करू नको. ते तू कर, तू खाय. मला खाणं पिणं चांगलंच लागेल सांगून ठेवतो. माणूस जगते कायसाठी? खासाठी ना. मग खायलाच नसलं तर धंदा काय करते माणूस? पोटासाठी, खायसाठीच ना. खायला सुखानं भेटलं नाही तर काय कामाची गोष्ट? जरा असं काटकसर केली तर 2 पैसे मागं पडतील. काय भाजीपाला खा लागते? काचा भाजीपाला? आता त्या दिवशी तर मिरचीची जुडी आणली तर मी पालकाची जुडी आणली. केली नव्हती काय? 2 दिवसाच्या आधी पालकाची भाजी होती म्हटलं आपल्या घरी. त्याच्या आधी मेथीचे ताकातले गोळे नव्हते केले काय? मग झालं काय? त्याच्यावर महिना काळ लागते काय? परत दिवशी रात्री ते वळ्या, काल सकाळून बेसन, संध्याकाळी तीच बेसन संध्याकाळी, आज डबल ताकातलं बेसन. हेच उरवतो, हे संध्याकाळी देतो आमच्या पुढे. आम्ही काय ढोराव मांडलं की खातो. आता एवढं काय खायच्या बाबतीत कल्ला हल्ला करायला लागते? जेवणाच्या ताटावर शांततेनं जेवा. जेवढं आला देवानं, देवाच्या कृपेनं आपल्या पुढे त्याचे आभार माना. काय झालं त्या बेसनाले? भाजीपाला नमकोन ढमको जरा सगळं हातावरून चालू काही वर्ष. हे रिकामे धंदे तू कर. तुले आल ती खास चांगलं चांगलं चालू होतं. आयतं वयतं चांगलं मस्त होतं. मसाल्याच्या भाज्या भेटत तिकडे. हे बेसन खायला तुले लय मोठेपणा आलता. ते तू खाय, मला नको सांगू. मला चांगलंच लागेल सांगून ठेवतो. चांगलं जाणं एवढा कल्ला काय करून राहिले? अर्ध्या गावाला सांगा लागते का आमच्या घरी भाजीपाला नाही? चांगलं पाहिजे चांगलं काय काय वांगला आहे? बेसनाला काय नाव झालं? काय झालं? किती चांगलं बेसन झालं? लेकराईला आवडलं? ते लेकरही तुझ्यासारखे टाकाचे वगार काही मांडलं तर खातात. थैली तर जातात भाजीपाला घेऊन येतो मी. आणि किराण्याचं काय? किराणा आण लागते की नाही आण लागत? नाही आणली लागत, भागते. नाश्ता नाही काही नाही, डायरेक्ट जेवण. जेवणही पाहिलं तर असं. सकाळी पोहे कर म्हटलं, नाही पोहे नाहीत. का उपमा कर, नाही रवा नाही घरी. किराणा नाही हाय घरी. मग किराणा आहे नाही, पोहा नाही, उपमा नाही, हे नाही. मग हे किराणा कोणता आहे त्याला जोड? हे पा कामापुरतं सगळंच आहे. जेवणाच्या ताटावर कल्ला हल्ला काय करू नका. मुकाट्यानं जेवा. जरासं तुम्हाला तर जरासं घेत नाही. खरं ना, काटकसर करणं तर तुमच्या अंगातच नाही. निरा जसं मला असं पाहिजे असं तसंच नसते नेहमी. जरासं दिवसही काढा लागतात. जरा काही हे करा. ते तू काढ. चालली मोठी. माझं पैशाची कमी नाही. तू राहते उपाशी बेसना खाऊन, मला नको सांगू. मग तुमच्याजवळ पैशाची कमी नाही, मग काल माझ्यावरचे पैसे कायला घेतले? मग पुस्तक तर आणून द्या मग तेवढं. देतो ना. तो आले ते 700 रुपये काही 7 लाख नाहीत ना. देतो ना. मी तसं नाही म्हणून राहिली. तुमच्याजवळ नसतील पैसे तर राहू द्या, अर्जंट नाही. पुढच्या महिन्याला काय अजून त्याच्या पुढच्या महिन्याला आणलं चालते. पण तुम्ही म्हणता ना तुमच्याजवळ पैशाची कमी नाही. मग पैशाची कमी नाही तर देना मला एक पुस्तक आणून. घरात काय आणा म्हटलं की तुमचं काय जमत नाही हो. आणि काही म्हटलं की म्हणता माझं का पैशाची कमी आहे? मग पैशाची कमी नाही तुमच्याजवळ तर मग घरात कधी काही आणा ना. ते तर कधी होत नाही. तुम्हाला काही सांगितलं की म्हणता आणि का आता म्हणता माझं पैशाची नाही काही कमी नाही. मग काय तुला काय कमी आहे? दिलं तो भावाने एवढं मोठं आणून. अजून काय पाहिजे? का बंगला बांधता का आता? बांधी नाही, बंगला आहे बांधीत. मला बंगलाच आहे. जरी लोकांना 2 खोल्या दिसत असतील तर माझ्यासाठी मला बंगलाच आहे. मी काय म्हणतो, दिनून दिले भांडे आणून, दिनून दिलं सगळं करून. एक पुस्तक तुम्ही आणून द्या. एवढा दिनूचा पुळका आहे त्याचा पुस्तक त्यालेच मा भावानं का ठेका घेतला का? ठेका घेतला का त्यानं? भांडी आणून दिन दायदा नाही आणि माय मा भावाचे एवढा काही मा भाऊ लखपती नाही म्हटलं. त्यानं उधार आणलं म्हटलं तर सोपान दिवाण. मला तर लाज वाटून राहिली. तो उधारी फेडीनं आपण रिकामा शोक करा. मला तर अजिबात पटत नाही. पण ती पोरगा ऐकत नाही ना. काही काम नव्हतं त्याच्या दोस्ताच्या दुकानातून उधार घेतलं म्हटलं त्यानं. त्याचीच काही एवढी काय काय लाखानं कमाई आहे का त्याची? त्याचाही संसार आहे. त्यानंही काही व्यवहार केले. आता यंदा बाबानं वावर घेतलं, त्यानं गाडी घेतली, तुम्हाला माहित नाही का? मग त्याच्याही घरी जरसं चणचण चालू आहे. तरी बी तो आलाच नाही एवढा धावपड करत सगळं घेऊन. आणि आता त्याला वरून मी पुस्तक घेऊन मागू नाही म्हणजे नाही झाली. मग कोण सांगितलं होतं त्याला? होती का फोन करून बोलावता का त्याला? माझ्या लेकरं लढून राहील ती उपाशी. मोठी आली मा भावानं आणलं, उधार आणलं. मग मी काय त्याला म्हटलं होतं काय? असं काही उगाच नाही म्हणत. जावयासारखी हराम जात नाही कोणती. किती देतीन तरी नाव नाही. एवढा मा भाऊ आला त्याचं कौतुक तर एक खेप तोंड भरून म्हटलं नाही की हो देणून पाय बरं एका याच्यात आणलं का? तो ये आली तो आईने हे आणलं का ते आणलं का? असं जरासं ज्ञान नाही म्हटलं की त्याला हरिक नाही आला. अजून म्हणतात पुस्तक दिनूले माग आणि दिलं तर का उपकार केला नाही? उपकार तर केलेच नाहीत त्यानं. तो काले उपकार करते? हेच करतात ना त्याच्यावर उपकार दुनिया भरायचे. तो काले उपकार करते? उलसक नाव नाही की एवढं केलं मा भावानं तर ना हरिक नाही. आता काय झालं? मला काहीच नाही झालं. तुम्ही जेवा. जेवणाच्या ताटावर काही बडबड करू नये आणि तोंड बाकडं करू नये.
सुखापोटी जेवा देवाचे आभार मानाव की भरलं ताट आपल्या पुढे आहे. सुखी हवं आपण, पोटभर खायला भेटून राहिले छत आहे. हा, पनीरच्या भाज्या जरूर नाहीत, मसाल्याच्या भाज्या हॉटेलात जाणं ते नाही, पण त्याची काही गरजही नाही. हा, पण देवाच्या कृपेनं राहायला घर आहे, खायला अन्न आहे, सुखरूप हा, काही कोणी लुळं लंगलं नाही, काही बिमाऱ्या नाहीत. हा, चांगलं आहे सगळं. याचे आभार मानाव देवाचे. भरल्या ताटावर बसून जेवा. काही नका आणू, पुस्तक करीन मी माई सोय. रमेश हाय वाटते होती. रमेशले म्हणू का नाही तर की हे असं असं म्हणतात रे, काय म्हणते तर भेवही लागते माय बनियाचा. म्हणेन बाई एवढं मी तुला सांगून राहिले, लागे पाहुणा आला नाही तर लागे त्या भरली बॅग, असं ना म्हणा माय त्यानं. तू विचारतोच. रमेश हा बाई ये ना. तू दुकानात होती ना, दुकान उघडलं ना ते? हो, दुकान उघडलं ना मी. राजू आहे तर ती, तर मग मी आली घरी. आता म्हणलं हे दुकान उघडायले हाय रत्ना आहे, राजू आहे, योगिता आहे. आपण म्हटलं जसा का आपला विचार करा. म्हणजे नाही, जसं तू आजाबाई काय म्हणे रमेश, जसं म्हणत ते तसं. आता तब्येत चांगली झाली द्यायची आहे ना, तब्येत तुला सुधारणा दिसून राहिली की जशी. आले तर वागते लय थकले होते नाही बाबू, ते खाप्या नाही लय थकले होते तुला सांगतो मी. हा, आता सांगून राहिले ना मजे मले. हा, बिमार पडले, मग मजुरी काही झाली नाही. हा, तर लागे भावजाईनं भाकर नाही दिली. हा, सांगा तर उपाशी पोटी उलशी ताप असली तर लय मोठी होती, हाड तसेच तपतात ना. हा, आणि त्यात टेली आहे त्या खोकल्याची शिकायत, आणि खोकला आला मग सारे गळ्यातले. आता आज बरे वाटू राहिली की नाही आता? हो नाही तब्येत आता पाय डॉक्टरनं औषध गोळ्या दिला सुधारतेच ना. ते मध्ये काय बिमारी आहे काही, ते काय लक्ष दिलं असतं तर पहिल्याच दिवशी 2-4 गोळ्या जमलं असतं. ते फालतू ताप अंगात मुरवला, ते खोकलाही मुरला, त्याच्यानंतरच झाला दिले. नाही तर काय आपला शिंदे डॉक्टर मस्त आहे, तो अँटीबायोटिक लय देते ना, पॉवरफुल देते, त्याच्यानं जमून जाते. म्हटलं त्याला म्हटलं ऍडमिट गिटमिट तशी तर करून टाका म्हटलं. तो म्हणे ऍडमिट हातला, तो म्हणे ऍडमिटचं काहीच काम नाही म्हणे भाऊ, 3ऱ्या दिवशी आराम पडते म्हणे. पाय बरोबर पडला की नाही. नाही, ऍडमिटचा तर काही विषयच नाही, मस्त झाली तब्येत. तर तू जेवला का? आता मग तू असं वाढलं बाई मला, तुला काही मला सांगायचं आहे का? सांग ना मग. सांगायचं म्हणजे आता सांगायचं नाही, इचेरायचं हाय बापा. कायचं काही पैसे दिसे पाहिजेत का तुले? पाहुणा जातो म्हणते का, भाड्याला पैसे पाहिजेत का तिले? मग दे ना मग. तो अजून नाहीत काय? थांब मग मी देतो. मग राजूला कोण नाहीत मागतले? जातो म्हणतात का ते? मग राजूला गाडीत बसून द्यायला लावतो. माय आता ते एकट्याला पाठवून राहिला. म्या काय म्हटलं रमेश, मी जातो नाही तर संग. काय तुला काय झालं ते? काय काम झालं ना, विषय म्हटला ना त्या. कसा बोलता रे रमेश, इशे मिटला इशे मिटत असते का? हा, ते मला तोंडानं म्हणून राहिले चाल म्हणतात, लय गया वया करून राहिले रे. चाल म्हणतात, अति त्याचं मन नाही लागत. आता किती म्हणलं तरी अति पाहुण्याला साजरं वाटते का? आता मला न्यारी गोट आहे, पण त्याला नाही साजरं वाटत. तर मला चाल म्हणतात ते, तर म्हणलं रमेश जातो मी. अति किती दिवस राहू मी सांग बरं. आता म्हणून राहिले तोंडानं चाल, तर जातो म्हणलं मी माघारी. ते फालतू गोष्टी नाही पाहिजेत. आता जाय महिनाभर अजून तमाशा, मग अजून तो काही पाहुणा म्हणते तुले, मग तो तिसरा आहे नाही, तर मग ती चाललंय ते बस झालं ते नाटक. ते आता दुकान काय टाकलं हे एवढं? हा, हे कोण चालवणार आहे? हा फुकटचा खर्च केला का मी? कसा रे रमेश, ते का वाया जाते का? रत्ना नाही का चालवायला साजरी चालवते ते, मा काय असते मी काय हे आहे का? विचार करणं जरासा बाबू. किती म्हणलं तरी मला माघारी जेवढं गमीन तसं अति गमते. मी म्हणत नाही गमत नाही, मला काही कायचाच दुरावा नाही, काही परपट्ट नाही, काही नाही बापा. मला तर मासारखी तर नशीबवान नाही कोणती बाई. बाया झुरत असतील मा नशिबाले की इतका साजरा भाऊ भेटला, फासा भेटला, भासून भेटली, भाऊजोई आहे, काची कमी आहे मला. हा, पण रमेश किती म्हणलं नवऱ्या बगर जीवन सोपं आहे का? कसंही म्हटलं आमचा संसार कसाही तुटका ताटका भांडता तोंडता आहेच. संसार भाऊ भांडता असो पण नांदता असो. तर म्हणलं जातो नांद्याले मी. फालतू बोल नको, बळबळ करू नको. त्या पाहुण्यानं म्हटलं नाही चालतं लागे झालं तुला नाही. पाहुण्या काय ऐकलाच नाही का अजून? मला द्यायला का त्याची वैक तुला करून अजून? हा, अजून तुला नाही तर ती गेणार तेच फिरसे की न बांधूची. काही धंदा करत नाही, काम धंदा करत नाही, तुली वावरात जाऊ देत नाही, उपाशी मारते घरात. त्याच्यापेक्षा त्याला मला तू तारा रस्ता निवड, आम्ही आमचा निवडला. जाय जाय दुकानात बस. आता मॅडला काय ते पाहुण्याला जायचं असेल तर त्याला म्हणा भाड्याला पैसे देतो, जा म्हणा. बरं बापा. काही एक 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 म्हटलं नाही तर पाहुण्यांना लागे बाईले ना डोकसच नाही. ओ तो पाहुणा काय काय माहितच नाही का? अतून नाही फक्त इले तर ती गेला तेच. मग आवाज जरा बाईच्या जागेवर जाऊन विचार करा. तुम्ही निरा तडकाफडकी असे बोलले, बैल किती खराब वाटलं. काय विचार करायला लागते त्याला? माझा विचार आहे तो
तिला तिला दुकान टाकू तिथे दुकान चालवेन आणि ती राहीन तिचं. तुम्ही भल्ली त्याला दुकान टाकून दिलं, भल्ली सोन्याचा घास घालता तुमच्या बहिणीले, पण त्याला जे त्याच्या घरची भाकर गोड लागते ना, ते तुमच्या घरचा सोन्याचा घास त्या बहिले नाही लागत गोड. विचार करा जरासा तुम्ही. आता पाहुणा लय दबला जसा या बारीनं मुरून राहिला, हा काहीच तर बोलत नाही काही नाही, हा किती माणूस किनं राहून राहिला जसा. मला वाटे आला त्याला अनुभव, अव जीवन सारेला अनुभव देते. हा पाहुणा काय चीज आहे. मी म्हणतो जरासा बाई म्हणतात बाईच्या मनाचा विचार करा. हा निरा असे खेकस खाकस करता त्या बाई किती नाराज झाल्या असे बोलले तुम्ही. तू नको शिकू मला काय करणार, मला माहित आहे. तुम्हाला सारी दुनिया माहित आहे, पण तुम्हाला बाईचं मन नाही माहित. मी वैयक्तो मला माहित आहे बाईच्या मनाची काय हालत चालू आहे. तुम्ही लय तेले लय सुखात ठेवसान, पण तेले त्याच्या घरी गमते. अहो माय नवऱ्याच्या घरची चटणी भाकर गोड असते, त्याच्या संगचा अंधारातला का दुःखातला का उन्हात अनातला म्हणा का आगीतला म्हणा तो दिवस साजरा असते, पण तुमच्या घरचा प्रकाशातला त्याच्या कामाचा नाही. पण हे तुम्हाला कोण सांगा. पहा बाई विचार शेवटी तुमचा. मी काय म्हणत नाही माय, नाही तर सकाळी म्हणसान तुले काय मा बहिणीला काढून द्यायची घाई झाली, पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगलं. बाकी निर्णय तुमचा. त्या बाई घेत तुमच्या शब्दाबाहेर नाहीत. तुम्ही तर नाही म्हटलं त्या बाई जातही नाहीत, अतिच मन मारून राहतील पण राहतील. पण मी सांगतो त्या बाईचं मन दोन थारी आहे, पहिलेपासूनही दोन थारीच आहे. त्या बाईले त्या माणसाचीच ओढ आहे. आणि का आले आता मग त्याचं साजरं तो माणूस म्हणते चाल तर करा म्हटलं विचार. अरे स्वीटू, अरे काय चहा कॉफी करणार काही? हो करतो. हे घरी असले की बाई भल्लं चहा कॉफी हे कर ते कर. एकदा सकाळी डबा घेऊन गेले जाय तिकडे, संध्याकाळला टेन्शन नसते. का आज किती वेळा झाला चहा पिणं? तिसऱ्यांदा चहा झाला आज. आता 10 मिनिटाच्या पहिले तर तुम्ही चहा पिले. चहा झाला का आता? बरं राहू दे मग. तेच तर म्हटलं. हा मग कॉफी कर मग. इलायची पावडर टाकतो बरं चांगली. हेट बाई हे घरी असले की नाही सुचूच देत नाही. चहा झाला म्हणतात कॉफी कर. आता कॉफी पेले की दोन थोड्या म्हण चहा कर. काय करून राहिली होतो ये ना? हो जाबोय देऊन राहिली. इकडे कपडे काढले मी धुवायले. कपडे भिजून घातलेले आहेत सगळे. कपडे धुवा लागतात, भांडे राहिले. ते कर काय मला कॉफी करून दे मग करत बस. माय बाई दिनू घरी आहे का? गाव वाजून राहिला का रे? आज गेला नाही का? अरे काकू ये ना. नाही आज सुट्टी आहे. आज का अशी सुट्टी रे तुला? अनम मदम म्हणजे काही हे आहे का? मला बॉस गेला मुंबईले, मग आता इकडे सुट्टी. ये बस. अरे स्वीटू कॉफी 2 कप करतो. सरिता काकू आली तिच्यासाठी कर. नाही रे बाप्पा मला नाही पाहिजे कापी गिपी. मी आता नायरी केली. रातची शी भाकर होती तर काका चालले गेले. म्या मस्त शी भाकर लागे लाल मिरचीची चटणी लागे सांबार गिंबार घेतला त्याच्यावर साजरा. मेथी होती. मस्त जेवण झालं मा उन्हात बसून. तू काजून कापीस पेता का? जेवण खाणे झालं का? हिचा स्वयंपाक कुठे झाला हो काकू? तो सारखी हुशार आहे का तो इसून? जरा माग वळून पाय ना. हा मा सुनीच्या घराने करता मग मा सून आली ना काढी घेऊन. अरे कोई आली हो तू? लय वेळची. तेव्हापासून तुम्ही काकू जवळ माझी कौतुक करून राहिले ते ना. माझा स्वयंपाक झाला नाही असं तुम्हाला म्हटलं नाही का? स्वयंपाक झाला जेवण करून घ्या. तुम्ही तर म्हणता आज मला भूक नाही, मी शांततेने जेवतो. चहा कर कॉफी कर. काकू 3 खेप चहा झाला. हा आता म्हणता चौथ्यांदा कॉफी कर मग चहा झाला तर. स्वयंपाक व्हायलाय मला मदत चहाची चहा आणि कॉफी करता करता धंदाही अडगडून राहिला आणि काहीच नाही. माय माणूस घरी असला की ते आहेच बाई हो. एकदाचा सकाळून चालला गेला जाय तिकडे माय का आपला धंदा उरकते बर कर. माणूस घरी असला की धंदाच नाही उरकत बाई वधिरा. काही बोलतो का काकू? मी किती मदत करतो विचार ना तिले. काही मला त्रास आहे का तिले? अजिबात त्रास नाही मला काही. हातानंच पाणी घेतो, हातानंच आंघोळीचं पाणी घेतो, आंघोळी करतो. काही मला टावेल नाही आणून द्या लागत, काही मला पाणी नाही टाकून द्या लागत. काही नाही बस जेवणही मी हाताने वाढून घेतो. विचार तिले किती हाताने वाढून घेतो. काही मला त्रासच नाही तिले. हा अर्धे झाकणं इकडचे तिकडे ठेवतो. काही भात असला तो उघडा ठेवतो. पोळ्या घेतो पाटवर झाकूनच ठेवत नाही. डबल 2 मैल ठेवायला लागते. हातानच करतात ते सगळं. त्याचा मला काही त्रास नाही. बरं आहे माय बाई. माय मी तशी चालती. म्हणलं आज झाला सारा मा धंदा. म्हटलं चला शांताबाईजवळ जातो बसतो. कुठे गेली तुझे सासू? आई कोठ्यात जायलात असं का? बरं माय मग मी तिकडेच जातो. मी काय नाही बाई अशी चालती. कर माता धंदा दे माय त्याला कॉपी करून. बसा ना काकू तुम्ही घ्या ना. नाही मग माय बाई माझं जेवण झालं. त्याला तेच सांगून राहिले मी. बाई रातची भाकर होती उरेल तर मग शी भाकर लागे चटणी मिरची सांबार तसं जेवली मस्त मी. साजरं जेवण झालं मला. मला नाही पाहिजे माय कापीन गिपी. आपल्या घरी करणं शिटू भाकर करणं अशी शी भाकर मला आवडते. ताजी नाही खाल्ल्या जात. ताजी भाकर केली एखाद्या वेळेस काकू इतकं बापा भाकर आहे काय?
भाकर आहे काय असे करतात. आणि आता म्हटलं तुमच्या देखतात शी भाकर करू का आज करून ठेवू का उद्या सकाळी जेवसन का. नाही उद्या सकाळी मला सुट्टी थोडी आहे, राहू दे. ते एखादी हुशारबाई असती तर तिनं रात्री करून ठेवली असती. आज सकाळी जेवलोस तुम्ही शिडी भाकर. अरे हुशारच भेटली नाही ना म्हणून तर सारे वांदे झाले. पाय पाय काकू पाय कशी भांडणं करते माझं. चाल द्या माय तुमचं मी चालली. मी जातो मग कोट्यात शांताबाईच्या अंग. नाताली घेऊन गेला वाटते. श्याम नाही दिसून राहिला. नाही श्याम झोपला. आईनं त्याला न्हाणलं पाळण्यात टाकलं तर झोपला तो. मग आई बात मी कोठ्यात जाऊन येतो. मी आज धुणं काढलं धुवायले. ते ब्लँकेट अंगावर घेता होता रोज तर सगळ्या ते ब्लँकेटा चादरा भिजत घातल्या तेच धुवून राहिली ती मी. आणि जमतातच येते चहा दे कॉफी दे. कर माय कर. चाल येतो मग मी. तुम्ही घे ना वजून. जेवले एकदाचं टेन्शन नाही. आता कॉफी पेसान जेवसान कधी घ्या जून तुम्ही. त्या ताटच वाढतो. हो नाही मला भूक नाही ना. कॉफी कर कॉफी. आता वाढलं ताट. आता ताट काही मुळत नाही मी. ताट वाढलं जून घ्या जेवढं धकलं तेवढं. डबल भूक लागली तर दुपारी अजून जेव जा.